कुटुंब संवाद म्हणून सगळीकडे फिरतो. हे माझं कुटुंब आहे आणि याची सुरुवात मी कल्याण पासून केली. कल्याणमध्ये जेव्हा मी शाखा भेटी सुरुवात केल्या, शाखा भेटी कसल्या त्या माझ्या छोट्या सभात झाल्या. मुंबईमध्ये सुद्धा 2 दिवसापूर्वी पाहिलं तुम्ही, नुसतं शाखेमध्ये भेट द्यायला गेलो तर तुडुंब रस्ते भरून जातात. एक 4 दिवसापूर्वी धाराशिवमध्ये होतो. धाराशिवमध्ये सुद्धा हेच चित्र. जिथे जिथे जातोय तिथे सगळीकडे गर्दीच गर्दी उसळते. आणि मला शिवसेना प्रमुखांच्या एका सभेची आठवण आली. वाशिममध्येच भर दुपारची सभा होती. मला वाटतं तेव्हा आपलं युती सरकार होतं. आणि त्या सभेत शिवसेना प्रमुखांनी वाशिमकरांना एक वचन दिलं होतं, कारण मागणी आली होती की वाशिम जिल्हा करा. बरोबर ना? मला वाटतं कोण बोललं, तुम्ही होतात सभेला. आणि शिवसेना प्रमुखांनी तात्काळ त्या सभेत सांगितलं वाशिम जिल्हा झाला. सरकार आपलं होतं, तातडीने सगळ्या गोष्टी झाल्या आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून वाशिम, यवतमाळ आणि शिवसेना हे असं घट्ट नातं निर्माण झालेलं आहे की याच्यामध्ये किती गद्दारीचे किडे वळवळले तरी ते आता तुटणार नाही. आता अंबादासजी तुम्ही बोलत होतात, तुम्ही बाजीप्रभू देशपांडेंचं नाव घेतलं, खंडूजींचं नाव घेतलं. मी धाराशिवमध्ये जेव्हा असेच दौरे केले तेव्हा तिथले आपले आमदार आहेत ओमराजे निंबाळकर. त्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला. त्यांनी विचारलं लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांना आता किती वर्ष झाली, साधारणतः 350 वर्ष तर झाली ना. पण अजूनही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अनाजी पंत अशी नावं घेतल्यावर आपण त्यांना काय म्हणतो? म्हणजेच काय की खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का 300-400 वर्ष झाली तरी पुसला जाऊ शकत नाही. तरी ह्या गद्दारांचा किती जन्म घेतले तरी पुसला तो जाणार नाहीये. किती जन्म घ्या, गद्दार तो गद्दारच. पण एक गोष्ट काही काही असं म्हणतात ना, काही वेळेला होतं ते चांगल्यासाठी होतं. नाहीतर एक आपलं डबकं साचतं, त्याच्यामध्ये नवीन पाणीच येत नाही. मग डास होतात, शेवाळे होतं. आणि डबक्याला जरा वाहतं पाणी मिळालं, झरा पाहिजे, झरा. हे जे गद्दार गेले ते बरं झालं, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आता उसळते. जुने लोक हे परत आलेलेच आहेत, नवीन अंकुर येत आहेत आता. आणि अनेक ठिकाणी मला असं दिसतंय की या लोकांनी जागा अडवून ठेवल्या होत्या, ते गेल्यामुळे त्यांची जागा नव्याने घेतलेली आहे. यालाच तर म्हणतात शिवसेना. म्हणजे आम्ही मुंबईकरांना काय फक्त उन्हाळा आणि पावसाळा, एक तर पाऊस धो पडतो तसा इकडे पडतो, पण थंडी वगैरे काय अशी नसते. पण निसर्गाचा एक नियम आहे की पानगळ होते, जी पानं जी सडतात, सडलेली पानं झडतात. आणि ती सडलेली पानं झडलीच पाहिजेत. जेव्हा ती सडलेली पानं झडतात तेव्हा नवीन